की नाही. त्यासाठी काय योजना केलेली आहे, तर प्रत्येक नागरिकानं आपण जो ओला कचरा तयार करतो तो वेगळा करायचा आणि इतर जो न कुजणारा कचरा प्लास्टिकमुळे ते वेगळा करायचा. आणि जो ओला कचरा असतो तो ओला कचरा आपल्या घरामध्ये किंवा आपल्याकडे उठलेला असते त्याच्यामध्ये तिथे कंपोस्टिंग करायचं. म्हणजे त्याची जी नेहमीची आणण्याची वगैरेची व्यवस्था असते ती ग्रामपंचायतीला भार पडू नये. तर ग्रामपंचायतीला आपल्या गावातले इतर कचरा गोळा करणे, जे बाजार असतात गावातला कचरा गोळा करणे ही पण कामं खूप असतात. आणि प्रत्येक नागरिकानं आपलं कर्तव्य म्हणून आपण केलेला कचरा कमी करावा. आता पहिल्यांदा कमी करावा आणि नंतर त्याचं विल्हेवाट कशी लावावं. कमी करताना कसं असतं की जे आपण बाजारातून आणतो ते सगळ्याची भाजी करत असतो. आता मेथीची पेंडी आणली तर त्याची सगळ्या पानाची करतो सगळ्यांनी नाही करत. आपण काय करतो फक्त पानांची भाजी करतो. उरलेली जी देठं असतात उरलेली जी देठं असतात त्या देठांच्यामध्ये अतिशय उत्तम असे गुणधर्म असतात. तरी पण आपण ते केली तर आमच्या लॅबोरेटरीमध्ये आम्ही तपासून बघितलं की त्यामध्ये काय गुणधर्म आहे तर असं लक्षात आलं की त्या पानामध्ये देठापेक्षा बरीच कमी आहेत गुणधर्म देठामध्ये सांगितलं. मग ती डेट आपण काय शिकून घेतो. तसं न करता आपण काय करायचं मग आता इथून पुढे आम्ही शाळेमध्ये आणि महिलांचं शिबिर घेऊन त्यामध्ये सांगतो की तुम्ही काय करायचं की जे काही उरलेली भाजी असेल त्याचा जेवढा मऊ भाग असेल तो कट करायचा आणि त्याच वेळीनं करा आणि ते बारीक बारीक तुकडे करायचे. आणि जे आपण कुकरला भात घालतो त्यावेळी एका भांड्यामध्ये हे पण शिजवायला लागतं आणि मग ती शिजल्यानंतर त्यापासून सूप तयार करा. मस्तपैकी त्याला तुपाची फोडणी द्या, जिऱ्याची फोडणी द्या, कोणाला गोड वाटत असेल गुळ घाला आणि ते खायला लहान मुलांना घरातल्या वयस्कर माणसांना त्यातनं जी अन्नद्रव्ये मिळतात ते तुम्ही गावातून जे टॉनिक वगैरे घेऊन येतात आपण जाऊन मला अशक्तपणा म्हणून आणतात त्यापेक्षा ती चांगली आहे. आणि त्याच्यामध्ये जे फायबर्स आहेत ते अतिशय महत्त्वाचे आहेत. फायबर्सनं आपल्याला बद्धकोष्ठता होत नाही. की फायबर हे उपयोगी शरीराला उपयोगी असणारे आपले जे इंजेक्शन आहे त्याला उपयोगी असणारे असतात. मग ती आपण वाया घालवतो टाकून देतो तो कचरा विनाकर राहतो तो कुजल्याला पण वेळ असतो. त्यामुळं असे जर सगळ्या भाज्यांच्या होते पालकाची लागते पालकामध्ये पण तसंच आहे. वेगवेगळ्या प्रकारचे आता आपण नागरातलं एक भाग मागचा एक भाग करतो आणि टाकून देतो. नागराचं जो गोष्टी लावला तेवढं मोठं झाड येतो आणि त्याला अन्नद्रव्य छोटं वगैरे न घालता त्याला झाड येतं. म्हणजे त्याच्यामध्ये एवढी अन्नद्रव्य असतात की आपण मग काय करूया तर त्याचे पण बारीक पुढे करायचे वाळवायचे त्याला मीठ लावायचं आणि सुपारी जशी खातो त्याची जेवण झालं तर खायची त्यातली अन्नद्रव्य पण आपल्याला मिळतं. म्हणजे आपल्याला प्रत्येकाचा विचार करत गेला तुम्ही समजा फळं आहे डाळिंब आहे केळी आहे तिची साली आपण टाकून देतो. डाळिंबाच्या साली जर तुम्ही खाल्ला वाळवायच्या फ्रीजमध्ये ठेवा वाळवा आणि रोज खावा कॅन्सर अजिबात होतो. इतकं त्याच्यामध्ये औषध होतो आपण पिकून देतो. केळीच्या सालीपासून तुम्ही भाजी करा भाजी मस्त भाजी होते छानपैकी फोडणी वगैरे दिली तर. आणि त्याचे अन्नद्रव्य किती मिळतात त्यात पोटॅश भरपूर असतो त्यात कॅल्शियम खूप असतो. आपल्या हाडं वगैरे जे तिथं होतात आम्ही त्याच्यापासून बिस्किटं तयार केली आणि फायबरयुक्त बिस्किट जे पार्लेला बाजारात आले तेवढ्या क्वालिटीचे बिस्किट आले. एका मुलीनं नवीच्या मुलीचं प्रोजेक्ट केला दिल्लीला तिला क्वालिटीची द्या म्हणजे एवढं असलेली अन्नद्रव्य आपल्याकडे जे येतात. आपण लिंबाच्या साली जेवण झाल्यानंतर लिंबाच्या साली फेकून देतो. आपण ते लिंबाच्या सालीमध्ये एवढे चांगले गुणधर्म आहेत की कॅन्सरसुद्धा देणं होत नाही. कॅन्सरसारखे पोटाचे विचारसाठी जातात. मग जाऊन खायचं थोडं मागेल जाऊन खायची ना काही प्रॉब्लेम येत नाही. मग आता सालीसुद्धा आपण कमी केल्या आहे. फळांचं हे आणताना भाजी आणताना आता कसं तिथं टाकून देतात ह्याच्यामध्ये आपण मुळा आणतो मुळाचे पानं आणताना मग फक्त मुळा म्हणजे घरामध्ये ओला कचरा कमी होतो. उरलेलं अन्न असतं ते आपण टाकतो. उरलेलं समजा लोक मग विचारायचं लोकांना किंवा तुम्ही किती जेवणार आहे तेवढं विचारायचं की बाकी त्यांना थोडं तेवढेच करायचं. जादा केले की आपल्याला पुढे टाकायचं असं सगळी असते येणार नसतं. जास्त पाहुणे येणार आले तर आपण काय करतो ते टाकून देतो. भात राहिलेला असतो म्हणजे आता पूर्वी करून भाताची फोडणी करून आपण विचारायची भाकरीला फोडणी करून खातो वगैरे ठीक आहे. तरी पण काय राहिलं आमची नाचली खराब झाली दूध नाचलं तर आपण काय करतो टाकायचं. आणि ते कधी एकदा टाकेल असतं घरातल्या महिलांना सकाळी असतं की ते टाकायचं आंघोळ वगैरे करायचं मग देवपूजा आणि बाकीच्या कामाला लागायचं. आणि तोपर्यंत मग घंटागाडी येणार असेल तर काय करतात घंटागाडी वाट बघत बसतात मग ते सगळ्याला वेळ होतो. किंवा ते कुठल्यातरी एका प्रत्येक झालं तर त्याला गाठ मागे घेऊन द्यायचं आणि मग ती प्रत्येक टाकायचं. टाकल्यानंतर नगर ग्रामपंचायतीला एवढा प्रॉब्लेम होतो की त्याचं फोडून जर त्याचं कंपोस्टिंग करता येत नाही किंवा काय करता येत नाही तर तो माणूस पण हाताळतो. मग आपले जे काय करतात हे सुद्धा तुम्ही काय करायचं घराच्या भोवती 2 फूट बाय 2 फूट एक खडा करायचा त्यामध्ये हे सगळं टाकायचं. आणि त्यासाठी आम्ही एक कल्चर तयार केले 52 व्यक्तींचे की ज्याच्यामध्ये तुमचं नॉनव्हेज असेल अदर तरी असेल तर तिला बघावे आणि ते कल्चर त्यामध्ये मारलं की तुम्हाला काय होतं तिथं कंपोस्टिंग केलं. आणि आज आपल्याला विचारली तुम्ही जर भरायला लागला तर खड्डा तर 2 महिने 3 महिने 4 महिने खड्डा भरायला लागला किंवा तुम्ही उकिडे सगळं केलेलं होतं किंवा मग त्याला आम्ही मातीची कुंडी सुचवतो.
की ज्या ठिकाणी असं स्वच्छता पाहिजे तर मातीची कुंडी घ्यायची आपल्या बाजाराच्या कुंभाराकडून आणि त्याच्यामध्ये जर केलं तर मातीच्या कुंडीमध्ये कसं मस्तपैकी कंपोस्ट तसं की दह्याचं लोटकं आपण मातीचं घेतलं आणि स्टेनलेसचं घेतलं तर काय होतं स्टेनलेसमध्ये आंबट तुरट किंवा ते औषध वास बघा मातीच्या लोटक्यामध्ये चांगलं येतं तसं त्या मातीच्यामध्ये जर तुम्ही यूज केलं कंपोस्टिंगचा खर्च काही नाही आहे तुम्हाला फक्त ग्रामपंचायतीने घेतलं तर 100 लोकांसाठी आम्ही 1500 रुपयाला एक कॅन देतो त्यामध्ये 100 घरामध्ये ती कल्चर मीटिंग वापरून घेतली कारण की त्याप्रमाणे आम्ही करावं जवळजवळ 100 गावं आतापर्यंत पुरुष वगैरे ह्या भागातली सगळी शून्य कचरा नियोजन करतो की तिथल्या गावातले लोक कचरा याच्यामध्ये टाकत नाही आपल्याला कंपोस्टिंग करतात त्यामुळे तो ओला कचऱ्याचा प्रॉब्लेम तर अशा पद्धतीनं जर प्रत्येकानं नागरिकांना आपलं कर्तव्य लक्षात ठेवलं की आपल्या घरातलं जे ओला कचरा आहे ते स्वतः विकत लावायचं त्यामुळे मग अन्न पण तसं होतं आणि घरात राहत नाही मुलांना पण सवय लावायची तुझी ताट स्वच्छ असलं पाहिजे तर तुला बक्षीस तुम्हाला काय बक्षीस द्यायचं ते द्या तुझा डबा गेला की डबा स्वच्छ आला पाहिजे त्यात काही उरवायचं नाही ठेवायचं नाही ताट स्वच्छ म्हणून बक्षीस लावलं तर मुलं काय करतात जेवढं पाहिजे तेवढं घेतात वाया काय घालवत नाही त्यामुळे ताट आतापासून त्यांना मोठे नागरिक होतात तोपर्यंत त्यांना सवय लागते आपण जे काही हॉटेलमध्ये गेलो काही गेलो तर तेवढंच आपल्याला पाहिजे तेवढं खायचं बाकीचं फेकून नाही घ्यायचं त्यामध्ये ते कष्ट पण आपल्या वाया आणि त्याची विल्हेवाट लावणं हे जे मोठा प्रॉब्लेम त्यामुळं अशा पद्धतीनं तुम्ही सर्वांनी करावं आणि आपल्या शून्य कचरा व्यवस्थापन जे आपण म्हणतो की प्लास्टिकचा कचरा आल्यानंतर आपल्या गावामध्ये किंवा ग्रामपंचायतीमध्ये आपण सगळीकडे सांगतो आणि त्यासाठी आम्ही वेंडर्स गोळा करतोय तुमचा जर 500 किलोच्या पुढं जर कचरा ते घेऊन जातील तुम्हाला आपले त्याचे पैसे देतील तुम्ही त्या नागरिकांना सुद्धा घरपळ्याचं सूट द्यायची एक 10 रुपये 5 रुपये जरी मिळाले तरी नागरिकांना त्याच्याचं हे लागतं किंवा घरपळ्याचं सूट आपण तेवढं प्लास्टिक दिलं त्यात आपल्याला एक 25 रुपयाची सूट मिळाली तरी त्यांना आनंद होतो की काहीतरी आपल्याला मागं मिळते अशा पद्धतीनं सुद्धा तुम्ही योजना करू शकता अशा आपल्या सांगली जिल्ह्यामधले 100 गावांचं आपण उद्दिष्ट ठेवलं आहे आता ते ऐकून साताऱ्यामध्ये मी साताऱ्यामध्ये पण जिल्ह्यामध्ये पण जातो साताऱ्यामध्ये जवळजवळ 50 गावांनी मिळतं आणि मंत्रालयातलं एक जण येत होते तिकडून येत्या त्यांना काहीतरी दिसलं म्हणजे बघितलं ते काय चाललं मी विचारलं मला मंत्रालयातून फोन आला होता म्हणाले सर हे काय चाललंय तुझं चांगलं दिसतंय म्हणाले आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राबूया कसं करतं कारण काय पूर्ण जरी निम्मा जरी आपण भार ग्रामपंचायतीवरचा गोळा करण्यासाठी घालवला तरी ती गाडी आणखी कुठल्या कामाला आपल्याला उपयोग करते ते कर्मचारी आपल्याला उपयोग करतात आणि सगळं स्वच्छता पण सगळी करतात हळूहळू गाव सगळं शून्य त्याचं होईल असं वाटतं तुम्हाला काही शंका असेल तर विचारा त्याप्रमाणे आपण गुंतवणूक करूया मी येतो परत तुम्ही सांगा तरी मेळावा बोलवा महिला मेळावा बोलवा महिला आणि मुलं शाळेमध्ये मुलांना सांगितलं मुलांना कंपल्सरी सांगितलं ज्यावेळी कुंडी असली पाहिजे ती करतात पालकाच्या मागं लावून ते करतात किंवा कुंडीच आपण नाही म्हणतो खड्डा करा एक पूर्व एक 2 फूट 2 फूट करा पण तिथंच आपलं करतो तेव्हा तुमचा जो उच्चील असतो तिथं आता त्याला कल्चर घालायला लागतं वेगळा कल्चर घातलं ते तुम्हाला आयुष्यभरात तिकडे असतं की जो काय कचरा पहिल्यांदा करून तयार होईल ते तुम्ही आयुष्यभर तुमच्या कचऱ्यामध्ये वापरू